हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. भगवद्गीतेचे 13 अध्यायांतू क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी सांगेल परमात्मो. आता जगत्यांतो बंधक आणि मोक्ष दोन्ही काही कारण जेवचित असल्या गुणत्रयाचे विषय त्रिगुणाविषयी म्हळ्यार कसं रे सात्विक राजसिक तामसिक हे तिन्ही गुण आमकां जगत्यांत बंधनाकय मोक्षाकय हे बंधनाक कारण जेवची हे तिन्ही गुण परमात्म हे गुणत्रय विभाग योगांतू सांगतरस. प्रकृती म्हळ्यार कसले तिगेल गुण कसने ते प्रकृतीची रीती सकट कसले बंधन म्हळ्यार कसने मोक्ष म्हळ्यार कसने मोक्ष पावचो मार्ग कसले हे पुरे विषयो अर्जुनाक कृष्ण सांगता. तो आयकुका जल्लो जेवका जल्लेलो विषयो तांत एक उत्तम ज्ञान कसने ते तुका सांगता म्हणलो कृष्ण. तो सांगता कसने म्हळ्यार हे प्रकृती तुले तिन्ही गुण हे भुंयचेर जन्मा आयिल्ल्यांक तिन्ही गुण बंधनाक कारण जाता जाल्यार हे बंधना दुखून सोडवान घेवन परमात्माला साक्षात्कार पावका जाल्यार री कसल कोरका म्हूण सांगून हांगा परमात्मो सांगता. म्हळ्यार परमात्माले अनुग्रह असले मात्र ज्ञान मेळूं जाता नानतले जायना. तशी हे जगत्याक कारण प्रकृती आनी पुरुष म्हळ्यार प्रकृती म्हळ्यार अव्यक्त तत्व जावन आशिल्ली महालक्ष्मी. पुरुष म्हळ्यार परमात्मो. क्षेत्र म्हळ्यार महालक्ष्मी. क्षेत्रज्ञ म्हळ्यार परमात्मो. क्षेत्रज्ञ संयोगात म्हणला क्षेत्र आनी क्षेत्रज्ञाल संयोगा निमतीची हे जगत्य सृष्टी जाल्ले म्हूण म्हणलें. आतां हे पुराय विशय हाजे पयलीं फुडें परमात्मान सांगला. कारणम गुणसंगोस्य म्हूण म्हणला न्हय हाजे फुडले अध्यायांतू सदसद्योनी जन्मसू हे त्रिगुणात्मक जावन आशिल्ले प्रकृती निमती कर्मबंधनाक पोवणू अनेक जन्मांतू सत असत योनी जन्मसू चांग की नीच की उच्च की नीच की योनींतू जन्मा येताची म्हूण मागीर सांगता. यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम हे क्षेत्रज्ञ योगांतू सांगिल्लें कळ्ळें. यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ म्हूण हे सांगता. तो कसने म्हूण म्हळ्यार हांगा सर्वय क्षेत्रज्ञाल संयोगान जेवचे किंचित सत्वम स्थावर जंगमम हांगा सुजे जडचेतनात्मक प्रकृती सर्वय हांगा क्षेत्रज्ञ संयोगान जाल्लेले म्हणून हाजी फुडले अध्यायान सांगला. मात्र न्ही सुरवेचे कर्मयोगांतू सांगला. कार्यते ही अवश्य कर्म सर्व प्रकृतीचेही गुणैही म्हणून मनशाक कर्म करनाशे रब्बू जायना. इत्याक म्हळ्यार कार्यते ही अवश्य कर्म सर्व प्रकृतीचे गुण तांगेल प्रकृतीक समजावन तांगेल ते त्रिगुणाचे गुणाक समजावन हांगा सृश्टींत जीव काम करता बंधकी मोक्षकी ताजे निमती ताका मेळटा म्हूण सांगून तिन्ही अध्याया कर्मयोगांत परमात्मो सांगता. आतां तेची परमात्मो परमभूय म्हूण सांगली पळय परमभूय प्रवक्ष्यामी तुका वापस त्याची सांगता म्हूण इत्याक म्हणलें म्हळ्यार हाजे पयलीं फुडें हे त्रिगुणाचे विशय पुरे ताणें सांगला म्हूण कळचे खातीर आतां तो तेच सांगता. तुका ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम परमभूय प्रवक्ष्यामी वापस तुका श्रेष्ठ ज्ञान म्हळ्यार कसं न्ही म्हूण सांगता म्हूण म्हणलें. तेची आतां कृष्ण सांगता. इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. हे ज्ञान कोणा मेळटा की ते सज्जन जेवो सुजीव जन त्यांनी
परमात्माला सारोप्य म्हळ्यार मेगेले सारोप्य प्राप्ती करून घेतला. आजीपशी पुढेही कितली की जनानं हे ज्ञान प्राप्त करून मेगेल सारोप्य मुक्ती तांकां मेळ्ळा. कोणाक सारोप्य मोक्ष मेळटा की मागीर तांणी प्रळय कालांतू तांकां नाश जायना, सृश्टी कालांतू तांकां जनन जायना. म्हळ्यार जनन आनी मरण दोन्ही नातील तसले मोक्ष स्थितीक वचकची सारुप्य मोक्ष म्हळ्यार मोक्ष स्थितीन तुले एक मोक्ष. तशी हांगा त्या इदम ज्ञानम उपाश्रित्य म्हूण म्हणलेले हांगा ज्ञान संपादन करून म्हूण म्हणलेलो अर्थ येता. जाल्यार बन्नंजे गोविंदाचार्यान ह्या विशयी सांगतना तांणी ज्ञानम अपाश्रित्य म्हणून सांगला. अपाश्रित्य म्हळ्यार अन्यत् सर्वम अपाहायाः आश्रयणम अपाश्रयणः म्हणून. म्हळ्यार देवा तूं ना नशी म्हाका कोणेय गती ना म्हूण सांगून तुजे म्हाका आश्रय म्हणून शरणागतीन परमात्माले आश्रया वच्चाकय अपाश्रित्य म्हणजे तशें ज्ञानम उपाश्रित्य ज्ञान संपादन करून जेवो इदम ज्ञानम खंयची ज्ञान तूं न्हय नशी म्हाका कोणेय ना अपाश्रित्य तशी आमी लेखूं येत म्हूण सांगून बन्नंजे गोविंदाचार्य सांगताचे. तशी हांगा आतां हे कर्म खंयच्या निमती जेवचे कसले इते द्वादश स्तोत्रांत मध्वाचार्याने सांगला. कुरु भुङ्क्ष्वच कर्मणि चं नियतं हरिपाद विनम्रतया सततं हरिरेव परो हरिरेव गुरु हरिरेव जगत्पित्र मात्र गती. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हळ्यार लक्ष्मी आणि नारायण म्हणले तशी क्षेत्रज्ञाल संयोगान यांचे गत्य जाल्ले म्हूण सांगून हाजे पुढे फुडल्या अध्याया क्षेत्रज्ञ योगांत परमात्मान सांगला. तेंची हांगा मध्वाचार्य हरिरेव जगत पित्र मात्र गती लक्ष्मी आणि नारायण जगत्याचे आनु अम्मा म्हूण म्हणलेले. ज्ञान कोणास त्या ज्ञानान तांणी परमात्मा उपासन करून तागेले आश्रय संपादन करून त्याची ज्ञानम उपाश्रित्य म्हळ्यार ज्ञान संपादन करचें म्हणला. तेच खातीर अपाश्रित्य म्हळ्यार का आश्रय संपादन करचें म्हूण म्हळां. दोन्ही रितीर लेखूं येता. तशी कोण हे ज्ञान संपादन करून जेवो परमात्माला आश्रय संपादन करून परिपूर्ण ज्ञान पावता की तांणी परमात्माला म्हणके दिव्य स्वरूप मेळटा. तशें हांगा म्हणलें मम साधर्म्य मागता मेगेल म्हणके स्वरूप सारुप्य मेळटा तांकां मेगेले रूप तांकां मेळटा ताका सारुप्य मोक्ष म्हूण म्हणटाचे. कोण सारुप्य सादृश्य जावन सारुप्य पावताच की तांणी सर्व दोष नाश करून घेवन त्रिगुणातीत जावन आशिल्ले परमात्माक मेळटाची. हांगाचे त्रिगुणा निमती जाल्ले सर्व दोष तांगेले नाश जाता. तशें जावन तांणी त्रिगुणातीत म्हूण म्हणलेले परमात्मा लागीं वचून पावताची म्हूण सांगून परमात्मा सांगता. हें जगत्य सृश्टी जावचेची क्षेत्रज्ञाल संयोगान म्हूण सांगून हाजे पयशी फुडल्या अध्यायांतू सांगला. हें क्षेत्र आनी क्षेत्रज्ञ म्हळ्यार लक्ष्मी नारायण म्हूण लेखल्यार लक्ष्मी नारायणाल निमतीची जगत्य सृश्टी जावचे लक्ष्मी नारायणाल निमती जगत्य लय जावचे म्हूण कोण ज्ञान पावता की तांणी जनन मरण ना नाशिल्ले तसले एक मोक्ष म्हळ्यार स्थिती पावता. तो केन्नाय ह्या भवसागराक संवसाराक वापस येना. ताजे खातीर न उपजायते म्हूण म्हळ्यार सर्गेपी न उपजायते म्हळ्यार म्हूण म्हळ्यार मस्त अर्थ संस्कृतांत आमकां मेळटा. म्हळ्यार लागी म्हूण म्हळ्यार येता. जाल्यार हांगाचे श्लोकाक लागी म्हळ्यार अर्थ समजयना. म्हळ्यार उत्कृश्ट म्हूण जाता. आमी एक लेखार हांगा उत्कृश्ट म्हूण लेखूं येता. उत्कृश्ट म्हळ्यार अप्पर लेवल म्हणटा पळय एकदम हाय वयरची लेवला वयरची स्टेजा वचून पावताची म्हळ्यार तितली वयर चमकल नंतर वापस हांगा येवचें ना. ताजे खातीर न उपजायते तो उत्कृश्ट जावन आशिल्ले जागे चमकलेले देखून वापस तो हांगा येना म्हणून. आतां हें देह मेळ्ळ्यार मान आमकां परमात्माला साधन करूं येता. त्रिगुणात्मक शरीर साधन करूं जावूं का शरीर ना नशी खंयची जिवात्म्याक साधन करूं जायना. तशें जाल्यार त्रिगुणात्मक शरीर मेळका जाल्यार ते त्रिगुणाची माये पणान अशी परमात्मा पावच्या प्रयत्न करका. कितले
कष्ट जावन आशिल्लें साधन पळया हें. तशी कोण परमात्माक हें त्रिगुणाचें बंधनापणान अशी त्रिगुणाचे अतीत जावन आशिल्लें परमात्माक कोण साक्षात्कार करून घेतकी तांकां वापस देहा अगत्य ना न्हय. इत्याक म्हळ्यार देह कसल्याक साधन करून परमात्मा पावच्याक. एक पंत परमात्मा पावले नंतर वापस तें शरीर जावंक कवें नाका न्हय. एक पंत परमात्मा पावले मागीर शरीर नाश जाले नंतर वापस शरिराचें अगत्य ना. इत्याक म्हळ्यार शरीर कसलें परमात्मान दिलें म्हळ्यार इताक साक्षात्कार करून घेवच्याक. आतां त्या शरिरान ताका साक्षात्कार करून घेतला वापस शरीर जावंक कवें तें जिवात्मा नाका. तो परमात्माले वचून मेळणो जाल्ला. तशी ताका वापस जनन येना. जनन ना म्हणले नंतर मागीर मरण आसता मरण येना. तशी अध्यात्माचे साधनेन परमात्माल इतले एत्तर वच्चाक उत्कृश्ट स्थिती पावच्याक ते साध्य जावची कशी म्हळ्यार त्या जिवात्माक ते सारुप्य मुक्ती कशी मेळटा म्हळ्यार परमात्माल निरंतर एकाग्र मनाचे ध्यानान सारुप्य मुक्ती मेळटा, सारुप्यता मेळटा. भागवतांतू 11 स्कंदांतू अवधूत गीतेंतू अवधूत तो रायाक सांगता निमिरायाक कसलें म्हळें कीट पेशस्कातं ध्यायेन कुड्यान तेन प्रवेशितः यातीति साम्यतां राजन पूर्वरूपम असंत्यजन म्हळ्यार आमगेल्या घरांत पळय बागलाक कंडीक वणटीक पुरेक माती गूड बांदून आसता. आमी ताका पुंडरिका गूड म्हणटाची. तेची पुंडरिकाक कणज म्हणून कन्नडान सांगताची, संस्कृतानय कणज म्हणची ताका. ते एक कणज म्हळ्यार एक तांबडी कीट ताका पाक न्ही आसता उपता ते चपतन सुट्टा तोंडांनी पुरे. ते ताका कन्नडान कंबारा हुळ म्हणचे. ताका कुंभार हुळ मातीन तो सुत न्हय. तशी ताका संस्कृतान कणज म्हणून सांगून आपयताची. ते माती गूड कोरून ताका वटो आसता पळोवन आसच्या पुराय जनान. तंतू ताजे वट्ट्यांतू रेक्के पुक्क पुरय नाशिल्ले एक 5वे बण्णाचे एक कीड हाणू तंतू घालून ताका ते रंध्रा दुखून भायल्यान अशी खंयची रंध्रांतू घालला पळय ते रंध्र मुचून सोडता माती हे जावन. तेदना ते 5वे किड्याक भायर येवचें जायना बे म्हूण ताका भूक जाता. हे कणजा एक अभ्यास आसा ते दिवचे कालकालाक त्या किड्याक जाय आशिल्लो आहार हाणू कणज दिता. ते किडो कणजाल उडगास करतर आसता कसो न्ही. ताका आहार जाय जाल्यार कणजान हाडून दिवचें. ते आहारा खातीर कणजा कशी उडगास करतर आसता निरंतर. आत्तां म्हाका आहार हाडून दितलो, आत्तां म्हाका आहार हाडून दितलो, आत्तां म्हाका आहार निजावन ताका कणजा पळयल्यार जोर भंय आसा. इत्या म्हळ्यार हाणू गुडा घाल्लेलो ताणें न्हय खातकी म्हळ्यार भंय आसा जाल्यार कणज ताका खायना. ताका जाय जाल्यार आहार दिवन कणज पळयता. तशी ते कणज केदन येता केदन आहार दिता म्हूण सांगून हे 5वो किडोय सगळो दीस ते कणजाचे ध्यान करतर आसता म्हळ्यार चिंतन करतर आसता. तशी कोरून एक दीस कणजा बरी ताजें रूप जत्ता. ताका पक्क येतकय ते 5वे आशिल्लो किडो तांबडो जेतकय आनी कणज कशी उबून वता पळय तशी उबूंकय सुरू करता. तम यथा उपासने तथैव भवती. कोण खंयची रितीर उपासन करतकी तेंचे रितीर तो जत्ता म्हूण सांगला. जाल्यार हांगा एक उडगास दवरक आमी कसलें म्हळ्यार ताका 5वो किडो कणजाचो उडगास कोरून कणजा वरी जाता. कणजाचे वरी जाता. शिवाय कणज जायना ते कीटची. जाल्यार पळोवच्याक कणजा वरी जाता जाल्यार कणज जायना. आतां नाटकांतू एकलो रायाल वेश घालता. रायाल वेश घालून भांगरा किरीट भांगर आभरणांनी घालून चांग वस्त्र घालून सिंहासनार बसच्या पुरो निजावन नाटका दुखून भायर येतना तो राय न्हय तो बरी दुर्बळ आसच्या पुरो. एक पयशाकय समतत्वार आसूचो आसच्या पुरो तो. जाल्यार नाटकांत तो व्हडलो धनिकू व्हडलो श्रीमंतू जेवा व्हडलो रायू कसलें पात्र ताका दिवच्या पुरोची. तांतू तें पात्र करतना तो बद रायाल म्हणके गर्व दाखोवच्या पुरो, अधिकार दाखोवच्या पुरो, दुडवा मद दाखोवच्या पुरो पुरे करूं पुरो. जाल्यार निज स्थिती कसो न्ही म्हळ्यार तो रायाल
वरीची रायाला वेसू घालतशिवाय रायू नाही तई तशीची हंगाई कीट ते पचवी कीट कणजाल उडगास कोरून कोरून कोरनो कणजावरी रूप घेत शिवाय त्या कणज जाऊन असना त्या कीट कीट असता त्या कणज बेत्या नाही कणजावरी जल्ला शिवाय कीट कीटची तशीची परमात्माला निरंतर चिंतन कोरनो ध्यान कोरनो परमात्माक कोणी पावताची परमात्मा साक्षात्कार करून घेताची परमात्माले निरंतर चिंतनेनं परमात्माला वरीची सारूप्य घेऊन मोक्ष पावता जलारी त्या मोक्षा मिळेल स्थितीन तो त्यांनी परमात्मू नाही परमात्माला वरी तंक सारूप्य मेळ्ळा तितलेच शिवाय थंय परमात्मा तो नारायणूची तोच थंय थंय हें सारूप्य मोक्ष मेळ्ळेलें जिवात्मूय थंय परमात्माक अधीन जावन आसता शिवाय हाणें वचून शेशार न्हिदोवचें ना म्हाका परमात्माल देह तसले मेळ्ळा म्हणून हांव परमात्मा म्हणून वचून ताणें शेशार न्हिदोवचें ताका गरुडान सकडी वायुदेवान सकडी वारें घालचें लक्ष्मीन पांय चेडूं तें क्रम ना तो केवल ताका सारूप्य मोक्ष मेळ्ळेले शिवाय तो परमात्माला वरी जाल्लो म्हूण शिवाय परमात्मा तो जयिनी तशी आमी सारूप्य मुक्तीचे म्हळ्यार कसले म्हूण सांगून आमी अर्थ करून घेवका हाका यथार्थ ज्ञान म्हणचें तशें न्हू मध्वाचार्य सांगताची मुक्तीन तूं चारय नमने मुक्ती आसा म्हणून मध्वाचार्यान सांगिल्लें तें सारूप्य सालोक्य सामिप्य सायुज्य म्हणून सारूप्य मोक्ष म्हळ्यार आतां सांगलें पळय परमात्माला निरंतर चिंतनेन परमात्माले रूप मेळचें सालोक्य म्हळ्यार चंग कामनी कोरनो परमात्माला यथार्थ ज्ञान परोक्ष ज्ञान पावन त्यांनी परमात्माले लोकावताची वैकुंठ अनंतासन श्वेतद्वीप कंचन तुझे उच्चपुर हें सालोक्य मुक्ती म्हणटाची सामिप्य म्हळ्यार त्या लोकावतरी त्या लोक कितले होडसकी कितले योजना विस्तारसकी कोणाक गोतू आतां आमी इंडियान तसची आमी अमेरिका असं म्हणटाची तशी अमेरिकान तूं विंगड विंगड आसता US मॅक्सिको आनीक दुसरेक म्हूण कॅनडा हे पळय विंगड विंगड दूर आसता आमी सांगता टोटली अमेरिका म्हणटाची तशी हांगा इंडियान आसता आमी इंडिया वताचे आमी इंडिया आसूचें म्हणून अमेरिका आशिल्ले जन इंडिया आयला री तेदना थंय आसतना आमी इंडिया म्हूण म्हणलें कुडलें खंय कसल म्हूण सांगू जेतवे ते इंडिया येत तरी कोणकी एकलो डेल्ली आसचे पुरो कोणकी एकलो कर्नाटका आसचे पुरो कोणकी एकलो तमिळनाडू आसचे लागीं लागीं आसतावे ना तन्नी हांगे तर तांगेले जाग विंगड विंगड आसता तशीची वैकुंठा वतरी वैकुंठ म्हणलें आमगेले इंडिया इतले म्हळ्यार कितले व्हडस्की कशेंसकी जाल्यार हांवें अशी एक दृश्टांत उदाहरण एक सांगचें तितले व्हड आसल्यार देव परमात्मा आमगेले दिल्ली म्हणटा पळय थंय आसा म्हूण इंद्रप्रस्थ म्हणटा थंय आसा म्हूण जाल्यार कर्नाटकांत आशिल्ले जनाक तो दूर दिसता वयवे तितली दूर आशिल्ले जनाक म्हूण उत्तर प्रदेश जेवो इवन दिल्लीन तूं जेवो थंयच आसल्यार ते लागीं आसाची म्हूण देवा लागीं आसाची म्हूण आतां हांगा इंडियान तूं मोदी दिल्लींत आसता जाल्यार कर्नाटका आशिल्ले जनाक मोदी कितले दूर आसता तशीची देवालय लागीं आसूचें मोक्षाचे त्या परमधामा वतरी देवा लागीं आसच्याक सामिप्य मुक्ती म्हणटाची अन्यक आसा सायुज्य मुक्ती ही विशेश जावन आशिल्ली मुक्ती देवते मुक्त जावन परमात्माले अंगां भितरीची त्यांनी आसताची परमात्माला देहा भितरी विंगड विंगड भागांत देवते आसताची देवतेंक मुक्त देवतेंक ते सायुज्य मोक्ष मेळटा म्हूण सांगताची तशी आतां हे मुक्तीचे विशय पळयले परमात्मान सारूप्य मोक्ष कोण मेगेल ज्ञान घेता तांकां मम साधर्म्य मागता मेगेल्या मणके जेतात तांणी मागीर सर्गेपी नोपजायंते तांकां वापस जन्म मेळल ना सर्ग सृश्टी कालार तांणी येवचें ना प्रळय कालार तांकां नाश जाल्ली म्हणूय ना इतक म्हळ्यार सृश्टी आनी नाश दोनी नातील एक मोक्ष म्हळ्यार स्थितीक तांणी वचून पावल्यांची म्हणटा मागीर आतां परमात्मा सांगता मम योनिः महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत हे अर्जुना मिगेले अर्धांगिनी जावन आशिल्ले
चित्त प्रकृती म्हणलेले लक्ष्मी म्हणटाचे. चित्त प्रकृतीन तूं हांव सृश्टीचे एक बीज दवरता गर्भम दधाम्यहम सर्व जीवाचे जनन संभवः सर्वभूतानां ततो भवती भारत. चित्त प्रकृती मुलकच जत्ता म्हण हांगा ताणें सांगलें. आतां हें श्लोक अर्थ जेवच्या कितले कश्ट जाता पळया. मम योनी महत ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्यहम. मेगेल अर्धांगिनी योनी म्हळ्यार बायल म्हणून घेता. मेगेल बायल जावन आशिल्लें चित्त प्रकृतीक महत ब्रह्म म्हणून म्हळ्यार ब्रह्मा बशी वयली चित्त प्रकृती लक्ष्मीलान तो हांव सृश्टीचे बीज दवरता. ती गेल निमती सर्व जिवांक गेल जनन जाता म्हूण सांगून ताणें सांगलें. आतां हांगा हे श्लोक अर्थ जेवचे आमकां ಸ್ವಲ್ಪ कश्ट जाता जाल्यार ते आयकत आयकत आतां कळटा. तशी जाल्यार हांगा अर्जुनाक भरत म्हणलें. भरत म्हळ्यार म्हळ्यार भगवंतू, रथ म्हळ्यार अति आसक्ती जावन आशिल्लो. कोण विशय आसक्त जायना नशी, सांसारीक विशयादी कडेन अति आसक्ती ना नशी, परमात्मादी कडेच अत्यासक्ती दवरतकी परमात्माल विशयांतू तत्पर जतकी ताका भरत म्हणटाचे. अर्जुनय तशीच सगळो दीस कृष्णाले विशयांतू अत्यासक्त तो. तशी परमात्माल वैरी अत्यासक्ती दवरून ज्ञानमार्गारी वच्चाक कोण प्रयत्न करतकी कोण भक्ती भरीत जावन आसा की तांकां भरत म्हणीत. ते भरत म्हणून इत्याक कृष्णान हांगा ताका संबोधन केल्लें म्हळ्यार कोण परमात्माल वैरी भक्ती भरीत जावन आसता की सदा सर्व काळ परमात्माल वैरी अत्यासक्ती दवरून परमात्माली चिंतन करता की तांकां मात्र हे सृश्टीचे एक रहस्य कसलें म्हूण कळटा. आतां खंयचेय एक वस्तू सृश्टी जावका जाल्यार एक कारण पावना, 2-3 कारण जावका. आतां एक उदाहरण एक आमी सांगचें जाल्यार एक बुडकूळ केल्लो म्हणलें क्या मात ती बुडकूळ केला. त्या बुडकूळ जावच्याक कारण कसं असतं पळया. माती जावका, उदा जावका, मातयेन उदा असले कुळ्ळे बुडकूळ जातवे ना. कुंभारूय जावका, बुडकूळ करतलोय जावका. तशीच जड्ड जत्ताची व्हड रूख जत्ताची बाल्यो जत्ताची हाका जड जीव म्हणचे हांत भितरी ते जावका जाल्यार परमात्मान ताका जीव दिवका, जीवात्म तंतू दिवका वयवे. मनुष्य म्हळ्यार चरजीव म्हणटाची जंगम जीव, वृक्ष पुरय स्थावर स्थिर जीव. हे चरजीव म्हळ्यार चेतन जीव. मनुष्य एक चेतन जीव. मनशाल सृश्टीक थंय एक जायना पळय, एक दारलो जीव एक बायल जीव. सृश्टीक एक दारलो एक बायल 2 जीवय जावका. 2 जनाल समागमा निमती मनुष्य देहाचे सृश्टी जावचे वयबे. तशी हांगा हे श्लोकांत मम योनी महत ब्रह्म म्हणलें परमात्मान. हे सुरू आमी अर्थ करून घेवका. योनी म्हळेल शब्दाक मस्त अर्थ आमी संस्कृतांत पळयत. कारण म्हूण म्हळेल एक विशय येता. जेव्हा उत्पत्तीचे स्थान म्हूण म्हळेल विशय येता. नानातले बायलेक भार्या योनी म्हूण म्हणटाचे. तशी अर्थ करून घेवेत. हांगा ब्रह्म म्हणलें ब्रह्म म्हूण म्हळ्यार उत्तम जीव जावन आशिल्ले चतुर्मुख ब्रह्म म्हूण आमी लेखल्यार तशें जाल्यार महत ब्रह्म म्हूण कित्याक म्हणलें. तशें जाल्यार तें महत ब्रह्म कोण? ब्रह्म म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्म म्हूण लेखुया. महत ब्रह्म म्हूण परमात्मान कसं जाल्यार सांगलें ब्रह्मा पशी महत श्रेष्ठ जावन आशिल्लें कोण तें? अव्यक्त प्रकृती जावन आशिल्ली लक्ष्मी ती ब्रह्मा पशी श्रेष्ठ. तशें जावन ताणें हांगा महत ब्रह्म म्हणलें मम योनी म्हळ्यार योनी म्हळ्यार बायल म्हूण लेखल्यार परमात्माल बायल कोण? लक्ष्मी. योनी म्हळ्यार उत्पत्तीक कारण म्हूण लेखल्यार उत्पत्तीक मूल कारण कसलें? प्रकृती. ती कोण? अव्यक्त तत्व जावन लक्ष्मी. तशी उत्पत्तीची स्थान प्रकृती नानातल्या उत्पत्ती जायना. तशें जावन परमात्मान सृश्टी करची पुर्वा ब्रह्मा पशी फुडें ब्रह्मा सृश्टी कशी करचे पशी फुडें प्रकृती भायर करची न्हय गर्भात दुखून म्हळ्यार तीची लक्ष्मी म्हूण आमी म्हणचें. तशी महती ब्रह्मा म्हळ्यार ब्रह्मा पशी श्रेष्ठ जावन आशिल्ले
महालक्ष्मी म्हळ्यार महत्तत्व म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्मो तागेल्या पशी श्रेश्ठ कसले अव्यक्त तत्व तशी ब्रह्मा पशी महत्तर जावन आशिल्ली लक्ष्मी तशें महद्ब्रह्म म्हणजे लक्ष्मीक हांगा कृष्ण सांगता मम्मा योनी मिगेल बायल जेवचित प्रकृती जावन आशिल्ली लक्ष्मी तिगे लक्ष्मींतू जवचित्त प्रकृतींतू सृश्टीचे कारण जावन आशिल्लें म्हळ्यार हांगा सृश्टी म्हळ्यार गर्भ म्हण लेखल्यार ताका कारण जावन आशिल्लें एक बीज दवरता नंतर समस्त जीवजातांगेल सृश्टी कोण करता अव्यक्त तत्व जावन आशिल्लें प्रकृती करता आतां तें बीज म्हळ्यार कसो न्ही 24 तत्व बीज म्हणजे ताका आतां आमी हांतू पळयल्यार येद्दोळतय आमी भागवत ऐकतना कसं जालें अर्थ करून घेतले परमात्माला नाभिक मला दुखून ब्रह्म येता नंतर चतुर्मुख ब्रह्मा निमती जीव सृष्टी जाता परमात्मा चतुर्मुख ब्रह्माक जीव पुरे सृष्टी करचे खातीर तुगेल सृष्टी केलेली म्हूण सांगता चतुर्मुख ब्रह्म जीव जगत्याचे सृष्टीक कारण जाता इतलें आमी आयकल्लें ऋग्वेदांतूय अशी आसा तेंची अंभरणी सुक्त म्हण आसा लक्ष्मीन सांगचें लक्ष्मीले विशयी तें अंभरणी सुक्त म्हणटाचें तांत भितर महालक्ष्मी सांगता काय तें अंभरणी सुक्त हांवें स्टडी करनी जाल्यार अंभरणी सुक्त आसा महालक्ष्मीले विशयी तें म्हूण हांव आयकलें तशी तांत भितर एक श्लोक आसा अहम सुवे पितरमस्य मूर्धन मम योनिरप्सिवंत समुद्रे म्हळ्यार अहम सुवे पितरम अस्य मूर्धन हांव सुवे म्हळ्यार सुयते जन्म दिवचें सुयते म्हळ्यार बाळान ती जेवचें म्हणटा पळय तशी सुवे म्हळ्यार बाळान जल्ली म्हळ्यार हांव जन्म दिल्लें म्हूण अहम सुवे पितरम म्हळ्यार कोण अस्य पितरम ब्रह्माक मूर्धन मम मिगेलें मूर्धन म्हळ्यार मिगेलें ब्रह्मरंध्रा दुखून हांवें ब्रह्माक जन्म दिल्ले हे जगत्याचे आनु तो म्हणटा जाल्यार मम योनी अपसुवंत समुद्रे मिगेले म्हाकाय कारण जावन आशिल्लो परमात्मो तो समुद्रा भितर आस म्हळ्यार हांगा आमी एक चिंतन करचें कसलें म्हळ्यार प्रलय जलाचे व्हड समुद्र कसलेय दिसना तांतू भितर दुखून आमकां कसं दिसता म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्मान बशील कमला फूल परमात्माला नाभी कमला दुखून आयला म्हळ्यार नाभी कमला दुखून कमला फूल आयला म्हणटाची तशीच ते नाभिंतू त्या उदराचो जागो न्हू पडटा जागो थंयची परमात्मान प्रकृती दवरचे खंयच्या वेळार लया वेळार प्रलया पशी फुडें सृश्टी पुरय लय करून तागेले उदरा दवरतना त्या उदराचे जागो नाभी न्हय ते नाभी रंध्रा दुखून कमला फूल भायर येयलें म्हळ्यार त्या भितर उतरांतू महालक्ष्मी आसा चितना प्रकृती जावन आशिल्ली ती गेले मात त्या दुखून तें कमला फूल भायर येयलें म्हळ्यार परमात्माला नाभी लागीं महालक्ष्मी माते आसा म्हळ्यार तशें ताजे अर्थ प्रकृती तत्वय परमात्माला पोट्टांतू आसता म्हूण सांगून तशी ती सांगता म्हाकाय कारण जाल्यार परमात्मो समुद्र जलांतू न्हिदून आसा म्हूण सांगून तशी आतां एक आमकां गोंदोळ जाता कसं न्ही कोण बदल सृश्टी केलेलें ब्रह्मान सृश्टी केल्ली की विष्णून लक्ष्मी मुलक सृश्टी केलेली की मागीर शिवपुराणांत शिवूची पुराय जनाल सृश्टी कारण अशी गोंदोळ अशी दिसता आमकां ताजे खातीर मोक्ष साधक जनान गीतेक प्रमाण करून घेवका कसले गोंदोळ जावचे नाचे गीतेंतू परमात्मो सांगता पळय आपणची पुरुषोत्तम आनी वरलेली देवती पुरय मिगेल परिवार हावची सर्वांकय नियामको म्हूण सांगला आतां इत्याक म्हळ्यार परमात्मो सांगता जीवात्मो प्रकृती भगवंतो तांणी पुराय अनादी अनंत म्हूण जीवात्माक नाशना तो अनादी हे दोनी अध्यायांतू आमी परमात्मान सांगिल्लें आयकलें न जायते म्रियते वा कदाचित न अयं भूत्वा न भविता वा न भूयः आमी आयकल्यांचें म्हळ्यार आत्माक जनन ना मरण ना पुडशील म्हूण ना आत्तास म्हूण ना मागीर आस्त म्हणूय ना न जायते म्रियते हे पुरे सांगलां ताणें तशी प्रकृती
तिक लक्ष्मी म्हणटा जी अक्षर पुरुषू म्हणटा तिका तशें तिका नाशना परमात्माक परमात्मा कशी अनादी म्हणटाची ताकाय नाशना जाल्यार तो लक्ष्मीकय नियामकू तशें तो उत्तम पुरुश 15 अध्यायांत आमकां हें येता तशी सृश्टीची पुरवांत सगळी प्रपंच सूक्ष्म रूपांत परमात्मा उदरांत आशिल्ले म्हण कळटा आनी कितांत सूक्ष्मा विशय कसलो म्हळ्यार सर्वय लक्ष्मी देवीले उदरांत आशिल्ले लक्ष्मी देवी परमात्माला उदरांत आशिल्ली म्हूण तशीच न्हय सृश्टी प्रारंभ जातना परमात्मो सुरवेक अव्यक्त तत्व करता म्हळ्यार लक्ष्मी मागीर त्रिगुण जाता मागीर महतत्व जाता मागीर अहंकार तत्वा पंचभूता पंचतन्मात्रा जाता तशीची लय जातना एका भितर एकी उलटा जावन वच्चे तशीची कशी पंचभूत पंचतन्मात्रा अहंकार तत्व महतत्व त्रिगुण अव्यक्त तत्व मागीर परमात्मा अशी परमात्माला उदरांत लीन जावचें तशी हें अमृणी सुक्ताचे विशयू लक्ष्मीले मात्या दुखून प्रपंच आयले परमात्मा म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्म आयलो म्हळ्यार विशयू कसले म्हळ्यार आनी हें श्लोकाचें आनीकी एक विवरण दिवेत ते कसले म्हळ्यार पैचे दिसा गितामृत धारेंत आमी पळया आजी संगील गितामृत धारा परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायिनमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।